नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज निफ्टीची वीकली एक्सपायरी होती आणि आज मार्केटनं आपल्याला एक चांगली मूवमेंट दिलेली आहे. मार्केटनं सकाळी गॅपअपमध्ये केली होती, पण त्यानंतर सेलिंग साईडला काही आपल्याला 100-125 पॉईंटची सेलिंग रॅली दिल्यानंतर पुन्हा एकदा मार्केटने सपोर्ट घेऊन एक चांगली बुलिश मूवमेंट दिलेली होती. तर मित्रांनो, आज मी माझ्या स्वामी ट्रेडर या चॅनलवर जे आपण एज्युकेशन पर्पजसाठी आपण तयार केलेलं आहे, तर त्याच्यावरती मी एक ट्रेड अपडेट केला होता की निफ्टी 25,500 CE त्याची बाईंग लेवलसुद्धा मी दिली होती आणि टार्गेटसुद्धा आपल्याला दिले होते. तर मित्रांनो, जर आपण ज्याचं प्रीमियम जर बघितलं तर 25पासून आपल्याला जवळजवळ जर तुम्ही पाहिलं तर 200पर्यंत हा प्रीमियम जाताना आपल्याला मिळाला. 25चा प्रीमियम हा 200पर्यंत गेला होता. मित्रांनो, हा 25चा प्रीमियम 200पर्यंत काय गेला, कसा गेला, आपली टार्गेट आपण जी दिली होती कशी अचीव झाली, त्याच्या पाठीमागचं काय लॉजिक होतं, काय प्राइस ॲक्शन बनवते ते आपण थोडक्यात जाणून घेऊ. त्याच्यासाठी आपण आपला निफ्टीचा चार्ट ओपन करू आणि आपला 5 मिनिटाचा हा निफ्टीचा चार्ट ओपन केला आहे. मित्रांनो, आज आपण 11:45ला हा ट्रेड अपडेट केला होता. तर त्याच्यामध्ये काय होत होतं की मार्केटनं काय केलं होतं, सकाळी आपल्याला एक सेलिंग मुवमेंट दिली होती आणि मार्केट आपल्याला 25,452 आणि 25,467 ह्या बाईंग लेवलवरून थांबलं होतं. आणि त्या ठिकाणी मला कन्फर्मेशन डोजी कॅन्डल जी बनलेली आहे त्याच्यावरती मला कन्फर्मेशन भेटलं की तुम्ही मार्केट रिव्हर्सल घेऊ शकतं. मग मार्केटनं काय केलं पुन्हा एकदा की हा जो डबल बॉटम हा आहे, तो डबल बॉटम हा आपल्याला कन्फर्मेशन दिल्यानंतर मार्केटने एक चांगली बुलिश मोमेंट आपल्याला भेटली होती आणि त्याचा जो ट्रेड दिला होता तो 25 रुपये प्रीमियमचा ट्रेड हा 200पर्यंत आपल्याला बघायला भेटला. त्याच्या पाठीमागचं दुसरं लॉजिक काय होतं की तुम्ही जर 7 नोव्हेंबरचा तुमचा चार्ट जर पाहिला तर हा 7 नोव्हेंबरचा चार्ट होता. तर त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर की 25,452 या ठिकाणी मार्केटने सुद्धा एक सपोर्ट लेवल घेतली होती. आणि तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर मार्केटमध्ये कॅन्डलने जी विंग बनवली होती, खूप मोठी विंग बनवली होती. त्यामुळे या ठिकाणी कन्फर्मेशन होतं की या ठिकाणी आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळेल. जर तुम्ही पाहिलं तर 7 नोव्हेंबरला सुद्धा मार्केटने एक बुलिश मोमेंट दिली होती. त्याचबरोबर 15 ऑक्टोबरचा सुद्धा तुम्ही जर चार्ट प्रिव्हियस चार्ट बघितला तर 15 ऑक्टोबरला सुद्धा मार्केटने आपल्याला एक बुलिश मोमेंट ह्याच लेवलपासून दिली होती. म्हणजेच काय की मार्केटनं 25,452 ते 25,467 ही जर बघितलं तर एक चांगला सपोर्ट लेवल आपल्याला या ठिकाणी मार्केटचा बघायला मिळेल. तर ही लॉजिक त्या पाठीमागचं होतं की हा आपला जो ट्रेड आपण अपडेट केला होता तो 25 ते 200पर्यंत जाण्याचं हे लॉजिक होतं. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि जर आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल त्याची लिंक आपण खाली देत आहे. तुर्तास धन्यवाद.